नमस्कार मंडळी. सध्या आपण सगळीकडेच पाहतोय उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हवामानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळतोय. अचानक गारांचा पाऊस अनेक ठिकाणी पडला आणि याचा सर्वात मोठा फटका आपल्या शेतकरी बांधवांना बसला आहे. काही ठिकाणी द्राक्षांच्या पूर्ण बागाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत, तर काही ठिकाणी आंब्याच्या बागासुद्धा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेल्या आहेत. खूप मोठ्या प्रमाणात नुकसानही झालेलं आहे. तयार झालेला सर्व माल गारांच्या माऱ्यामुळे खाली पडला आहे आणि तेच आमच्याही आंब्याच्या बागेत काहीसे घडले आहे. जवळजवळ 80% आंबे खाली पडले आहेत या गाराच्या पावसामुळे. तुम्ही बघू शकता सर्व असे आंबे पडलेले आहेत खाली. जे मोठमोठे आंबे पडले होते ते आम्ही घरी नेऊन ठेवलेत. कमीत कमी पिकलेल्या आंब्याचा आस्वाद यावर्षी नाही घेता आला तरी कच्च्या कैरीचा आस्वाद तरी घेता येईल या हिशोबाने. निसर्गापुढे कोणाचेही काहीच चालत नाही. कोणाकोणाच्या शेतात असे नुकसान झाले आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मंडळी, मागच्या ब्लॉगमध्ये आपण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन खरेदी केली होती. अजून कोणी पाठचा ब्लॉग पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, काय नक्की जाऊन पहा. जाळ करायचा आहे चुलीमध्ये, त्याच्यासाठी पहिला असं बारीक बारीक टाकायचं म्हणजे जाळ लागतो ना. तर मंडळी, आमच्यात आज आहे गावरान बोकडाच्या मटणाचा बेत. झालं का? पातेल्याला राड लावली की नाही बघू. पातेलं जास्ती चुलीवरती काळं होणार नाही याच्यासाठी राड लावून घेतलेली आहे. व मटण दाखव. मिक्स करायचं आणि हे सगळं मीठ हळद टाकून घेतलेले आहे. सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग मस्त चुलीवरती वापरायला टाकायचं आहे. मसाला नंतर. ओके, चला बघूया पुढची रेसिपी कशा पद्धतीने होते. मस्त अशी चूल पेटलेली आहे आपली. पातेलं ठेवून घेऊया. बाहेर अण्णांनी कटर चालू केलेला आहे गुरांसाठी वैरण कुट्टी करण्यासाठी. त्याचाच आवाज पाठी येत आहे. मस्तपैकी आपले मटण वाफरले आहे. याच्यात आपणाला आता कुटलेला मसाला टाकायचा आहे आणि तो कुटलेला मसाला आपला आहे उकळामध्ये. कारण उकळामध्ये कुटलेल्या मसाल्याची चव तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिळत नाही. त्याच्यामुळे गावाकडील ही सर्वात मस्त अशी गोष्ट आहे जे
उकळामध्ये कांडून केलेली जी भाजी असते त्याची चवच न्यारी असते. चला तर आपले सर्व मसाला वाटून झाला आहे. आता आपण टाकूया वापरलेल्या मटणामध्ये. काय काय कुठलं मसाला कोणता कोणता आहे त्याच्यात? अच्छा. मंडळी, सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे LPG सिलेंडरची शॉर्टेज खूप आहे. पण ते शहरात गावाकडे ही चूल त्या LPG सिलेंडरची उणीव कधीच भासू देत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकजण आता चुलीकडे वळला आहे. कारण चुलीवरचं जेवण खरंच खूप भारी असते आणि याच चुलीची सर्वांना किंमत कळलेली आहे या सध्याच्या परिस्थितीमुळे. झाकून ठेवायचं ना. पाणी शार्वी झाडू मारत आहे. मस्तचा शार्वी, काय करतेस? झाडू मारते. गरम व्हायला पाणी ठेवायचं म्हणजे नंतर मिक्स असं लगेच होतं गरम पाणी. मंडळी, आपले मटण शिजते तोवर म्हटले इकडे गायींना थोडे गारेगार करावे. कारण गरमी खूप वाढली आहे आणि गावाकडे ऊनही खूप आहे. त्याच्यामुळे म्हटले गायींना सर्व मस्त अशा टाकीच्या पाण्याने गारगार करून टाकावे. संध्याकाळचे 4 वाजले आहेत तरी एवढे ऊन आहे. तुम्ही बघू शकता खूप ऊन आहे. गायी मस्त जेवढे पाणी अंगावरती पडेल तेवढे एका जागेला शांत अशा उभ्या राहिल्या. त्यांनाही गारगार मस्त वाटले. सर्व गायींना मस्त असे पाणी मारून झाले. मग म्हटले आपले मटण तिकडे शिजले असेल. चला तर बघूया आपले मटण शिजले आहे की नाही. तर बघू शकता, वा वा वा, मस्त असे मटण आपले शिजले आहे. तुम्हाला आवडते की नाही चुलीवरचे गावरान बोकडाचे मटण? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला आपणही ट्राय करूया शिजले आहे की नाही, बघूयात ते. प्लेटमध्ये घेऊया. तुला हे बघ इथं आहे. एवढं काय जवळ, हे बघ. हो, शारी भारी झालंय. शारवी भारी झालंय. मस्त मौसूद शिजलेला आहे. वाह, छान असं चुलीवरच्या भाकरी झालेल्या आहेत व चुलीवरच्या मटणाचा रस्साही तयार झालेला आहे. चला आम्ही मस्त असं ताव मारतो. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.